अरे काय हे? काय खातोय हा मुलगा? तर सांगते. नमस्कार मित्रांनो, हा आहे त्रिशूल आणि मी त्याची आई. झालं असं की मागच्या आठवड्यामध्ये त्रिशूलच्या तोंडातलं आलं म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो. तोंडातलं कशामुळं आलं तर त्याला वॅक्सिन दिलं होतं, मग पॅरासिटामॉल दिलं, ताप आली म्हणून. मग तापीमुळे पण तोंडातलं येतं म्हणे. तोंडातलं असं आलं होतं की त्याच्या जिभेवर पण असं पांढरा थर जमा झाल्यासारखं झालं होतं. मग असं जेव्हा होतं तेव्हा तोंडाला चव नसल्यामुळं मुलं खायला तोंड वेंगाळतात किंवा तोंड असं खायला धजत नाहीत जास्त. म्हणून आम्ही त्याला नवीन पदार्थ द्यायचा प्रयत्न केला. तसं तर मी यावेळेस डॉक्टरांना विचारलं होतं की आपण याला खायला काय काय देऊ? तर जे जे गिळता येतं ते सर्व खायला देऊ शकता असं डॉक्टर म्हणाले. तोंडातलं आल्यामुळं त्रिशूलला काहीही खायला दिलं की त्रिशूल तोंड बाजूला न्यायचा. मग आम्हाला प्रश्न पडला की हा खात का नाहीये? तर मग आपण मित्रांनो आपण सर्वांनीच लहानपणी हे पदार्थ खाल्लेला आहे. याचं नाव आहे गव्हाचे चुरमुरे. तर गव्हाचे चुरमुरे आपण सर्वांनीच लहानपणी खूप आवडीने खाल्लेत. गव्हाचे चुरमुरे पचायला हलके, पौष्टिक आणि हा पारंपरिक पदार्थ आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आणि जंक फूडच्या जमान्यामध्ये मला वाटतं की आपण मुलांना हा पदार्थ द्यायचं विसरूनच गेलोत. तर हे चुरमुरे खूप छान लागतात. तोंडाला चव पण येते. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये त्रिशूल किती आवडीने हे चुरमुरे खातोय आणि मुलं थोडा वेळ बिझी पण राहतात कारण हे चुरमुरे खायला वेळ लागतो. मग हा मस्त एन्जॉय करत चुरमुरे खात होता. आम्हाला पाहून छान वाटलं. तर सायंकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून आपण मुलांना हे चुरमुरे देऊ शकतो. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पण तुमच्या लहानपणीची नक्कीच आठवण झाली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.